नमस्कार. आज 3 ऑक्टोबर बघूया 4 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती. सुरुवातीला आपण कालपासून ते आज सकाळपर्यंतचा पाऊस कुठे झालेला आहे हे बघितलं तर पश्चिमेकडील विदर्भ आणि यवतमाळच्या आसपास काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि मराठवाड्यामध्ये जे आहेत काहीसा मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी यासह सोलापूर आणि नगरमध्ये देखील काहीशा जोरदार पाऊस विजांसहित झालेला आहे. यानंतर पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील काहीशा पावसाच्या नोंदी आहेत आणि किनारपट्टीला देखील पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. यासोबतच नाशिकच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस रात्री झाला असेल. यानंतर जर आपण थोड्या वेळापूर्वीची स्थिती बघितली तर बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचे ढग आहेत आणि खास करून छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर तालुक्यातील शेतकरी मित्रांची वारंवार कमेंट होती. त्यांना आपण आज पाऊस होण्यासंदर्भाची माहिती दिलेली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस झालेला आहे. या व्यतिरिक्त नगरमध्ये देखील काहीसे पावसाचे ढग आहेत. त्यानंतर पुण्याचा उत्तरवर्ती विभाग आणि नाशिकमध्ये देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त दक्षिणेकडे देखील काहीसा पाऊस दुपारी होऊन गेलेला आहे. काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस झाला असेल आणि आता काहीसे बऱ्याचशा ठिकाणी ढग निवळून गेलेले आहेत, परंतु थोड्याफार ठिकाणी पाऊस चालू असेल. नांदेडमध्ये देखील पावसाचा ढग होता. यानंतर आपण जो संपूर्ण अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस झाला. फक्त नागपूर, भंडाऱ्यामध्ये जो आपण अंदाज दिलेला नव्हता, तर आपल्या अंदाजाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी पाऊस झाला होता. दुपारी या ठिकाणी गडगडाटासह काही पावसाच्या नोंदी आहेत. यानंतर जर बघितलं आपण उद्यासाठीची प्रमुख पावसाची स्थिती, तर जो प्रमुख पाऊस होणार आहे तर तो सोलापूर, त्यासोबत धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी काहीशा जोरदार पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता आहे. यासोबतच बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगावचं देखील काहीसा विभाग येईल. त्यासोबतच अकोला आणि बुलढाण्यापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो. यानंतर पालघर, ठाणे, त्यासोबत मुंबईच्या आसपास देखील आणि नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. एखाद्या ठिकाणी काहीसा जोरदार होऊ शकतो, परंतु ही शक्यता थोडीशी कमी आहे. यानंतर दक्षिणेकडे आता काहीसा पावसाचा जोर ओसरेल, परंतु तरी देखील हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी होण्याचा अंदाज असेल. व्याप्ती भलेही या ठिकाणी कमीच असणार आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी देखील पाऊस जो असेल तर होण्याची शक्यता असेल, परंतु या ठिकाणी देखील व्याप्ती कमीच असणार आहे. तर अशा प्रकारचा उद्यासाठीचा अंदाज आहे. हवामान विभागाचा प्रमुख इशारा जर बघितला तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असेल. या व्यतिरिक्त लातूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे यासोबतच नाशिकमध्ये हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे. आपल्याला माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.